तर बीडमधल्या सरपंचाच्या हत्येच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत। काय नेमकं घडलेलं आहे पाहूया। बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर डोळे लायटरनं जाळले आणि मृतदेहावर उड्या मारत नाचले एक गुंड पोलिसांच्या संरक्षणात खुलेआम धमक्या देतो। वडेट्टीवारांचे गंभीर आरोप। सिगारेट जलाते उसका लाइटर से आंखें जलाई गई और उसको मरने के बाद भी उसके ऊपर कूद कर नाचा गया। अरे क्या चल रहा है महाराष्ट्र में। बीड हत्या प्रकरणातील आरोपींचे निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे संबंध। कराडची चौकशी करा, सगळे धागेदोरे बाहेर येतील, जितेंद्र आव्हाड यांची मागणी। वाल्मिक कराड सरकारपेक्षा मोठा झाला का असाही सवाल। हा कोण आहे वाल्मिक कराड? वाल्मिक कराड खड़ा तो वह सरकार से बड़ा, ये सरकारपेक्षा मोठा आहे वाल्मिक कराड। या सरकारची लाभ जाते पहिल्या 5-10 दिवसातच। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करा। आरोपी आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड तपासा। गुन्हेगाराला 2 बॉडीगार्ड कसे अटक न झाल्यास मोठं आंदोलन करणार। आमदार संदीप क्षीरसागर आक्रमक। जनतेमध्ये जिल्ह्यामध्ये एवढा रोष अध्यक्ष महोदय की जर हे अधिवेशन संपूस तर जर या वाल्मिक कराडला जर अटक झाली नाही तर भव्य दिव्य आंदोलन आणि मोर्चा हा बीड जिल्ह्यामध्ये निघणार अध्यक्ष महोदय। लोकसभेवेळी पंकजा मुंडे आणि विधानसभेवेळी आमचं काम वाल्मिक कराडांनी केलं। वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत तर आहेत, धनंजय मुंडे संतापले। अशी असंख्य लोकांची टीम आहे, त्यामध्ये एक वाल्मिक कराड आहे। एक मिनिट ते आहेत, आता भूमिका काय बोलायची ते माझ्या जवळचे आहेत ना आहेत, त्यात काय मी नकारणार थोडाच आहे। विरोधी पक्षातील नेते उद्या परभणीला जाणार। जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवार यांची माहिती। विधानसभा अध्यक्षांनी परभणीच्या मुद्द्यावर उद्या चर्चा ठेवल्यानं विरोधकांचा निर्णय। मसाजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि पोलीस अधिकारी राजेश पाटील यांची भेट। केजमधील हॉटेलमध्ये भेट झाल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। संतोष देशमुख प्रकरणातील हॉटेलमधील दुसरा व्हिडिओ समोर। सीसीटीव्हीत संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आधीपासूनच हॉटेलमध्ये बसल्याचा व्हिडिओतून समोर। हॉटेलमध्ये पीएसआय पाटील आरोपी घुले आल्यानंतर सुदर्शन घुलेनं धनंजय देशमुखांना हाक मारल्याचा व्हिडिओतून स्पष्ट। बीड आणि परभणीच्या घटनेवर सभागृहात चर्चेची विरोधकांची मागणी। अध्यक्षांनी उद्या चर्चा ठेवल्यानं विरोधक आक्रमक, विरोधकांकडून सभात्याग।